जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास, शेगाव लाईव्ह आपल्यासोबत. बघत रहा नेहमी अपडेट. नमस्कार, शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील 2 महत्त्वाचे निकष बदलण्याची घोषणा केली आहे. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ मिळणार. प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2025-26ची अट हटवण्यात आली. आता सलग कोणतीही 2 वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार. हा निर्णय मंत्री गिरीश महाजन आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. बैठकीनंतर तुपकर म्हणाले, हा शेतकरी संघर्षाचा पहिला टप्पा आहे. मात्र सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा हमीभाव आणि इतर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील 2 जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारचं मनापासून आभार मानतो. हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आम्ही महाराष्ट्रभर कर्जमुक्ती आदेशाची होळी केली, फसव्या कर्जमाफीची होळी केली. मी अन्नत्याग आंदोलनाला बुलढाण्याला बसलो. महाराष्ट्रभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला, ठिकठिकाणी जाळपोळ झाली, लोकांनी कायदा हातात घेतला. त्यानंतर गिरीश भाऊ महाजन त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं आले आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं. त्याला उशीर लागला बैठक लावायला. आमच्या सगळ्या शेतकरी पुत्रांचा संयम तुटला. आम्ही सगळे मुंबईला आलो. आम्ही विधान भवनासमोर राडा केला, सातबारे फेकले, सोयाबीन फेकलं, कापूस फेकलं. अक्षरशः विधान भवनासमोर प्रचंड तणावाची परिस्थिती तयार झाली. त्यानंतर आमच्यातल्या अनेक शेतकरी पुत्रांनी झाडावर चढून गळफास लावून दिवसभर आंदोलन केलं आणि अक्षरशः सरकार तंग झालं. गिरीश भाऊ महाजनांनी पुन्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर तुमची सगळ्यांची शेतकऱ्यांची बैठक लावतो असं सांगितलं. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर गिरीश भाऊ महाजनांच्या उपस्थितीमध्ये आमची शिष्टमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जाचक निकष आणि अटी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि त्याची घोषणा सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी केली. यामध्ये 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय आजच्या विधान भवनाच्या या घोषणेमध्ये झाला आणि 25-26ची रेग्युलर कर्ज भरण्याची अट रद्द केली. त्यामुळं या मागच्या 3 वर्षात कुठलेही 2 वर्ष रेग्युलर भरलेलं असलं तरी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल ही घोषणा केली. पण आमची मागणी आहे की 50,000 रुपये तुम्ही जे अनुदान देणार आहे रेग्युलर भरणाऱ्यांना त्याच्यात 1.5 लाखाचं अनुदान करावं अशी मागणी आहे. आणि त्या कर्जमाफी योजनेतल्या अजून काही अटी आणि निकष आहेत ते पण काढून टाका ही सुद्धा आमची मागणी आहे. मग पीक कर्जाचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, शेतीमालाच्या भावाचा विषय आहे, सोलर पंपाचा विषय आहे, वीज कनेक्शनचा विषय, जंगली जनावरांच्या त्रासाचा विषय, बाकी जे काही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि ह्या अटी काढण्याचा विषय, हे सगळे मुद्दे घेऊन आमची लढाई सुरूच राहणार आहे. भावांनो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो, पुन्हा एकदा एकजूट व्हा आणि राहिलेल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन उभं करू.